नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण एक नवीन सीरीज चालू करत आहोत संडे स्पेशल रेसिपीजमध्ये। आज आपण पहिली रेसिपी म्हणजे मालवणी चिकन रस्सा बनवणार आहोत। झणझणीत असा हा चिकन रस्सा भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागतो। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे अर्धा किलो इतकं चिकन घेतलं आहे। हे चिकन स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा साधारण मी मीठ लावून घेतलं आहे। तर जेवढं भाजीला आपण मीठ वापरणार आहोत ना, साधारण तेवढं मीठ मी चिकनलाच लावून घेते। आता याला चांगलं हाताने मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटासाठी हे चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तर पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल ते कमेंट करून मला नक्की सांगा। आता आहे ना वाटण तयार करूयात। तर लोखंडाच्या कढईमध्ये मी 1 चमचा तेल आणि 2 मीडियम आकाराचे कांदे असे रफली चॉप करून टाकले आहे। कांद्याचा चांगला रंग बदलेपर्यंत मीडियम फ्लेमवर हा भाजून घ्यायचा आहे। हे बघा कांद्याचा छान गुलाबी रंग तयार झालेला आहे ना। आता काय करायचं, हा कांदा आहे ना थोडासा बाजूला करून घ्यायचा कढईमध्ये आणि यामध्ये अर्धा कप किसून घेतलेलं ओला नारळ टाकायचं आहे। तर साधारण एक मीडियम आकाराचा नारळ होता, त्याचं अर्ध नारळ मी हे किसून यामध्ये टाकला आहे। तुमच्याकडे ओला नारळ घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा यासाठी वापरू शकता, पण ओला नारळ हा खूप छान लागतो मालवणी चिकनमध्ये। आता याचासुद्धा रंग बदलेस तोपर्यंत मी तो भाजून घेतला आहे। खोबरं आणि कांदा गार झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढायचं आणि यामध्ये अर्धा टमॅटो बघा असं रफली चॉप करून टाकायचा आहे। 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। त्याचबरोबर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं बारीक असं वाटण तयार करायचं आहे। हे बघा हे वाटण आपलं रेडी झालं आहे। आता कढईमध्ये ना आपल्याला 3 मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। यामध्ये हे वाटण टाकायचं आहे। तर इथे माझ्याकडून एक स्टेप स्किप झाली आहे, माफ करा। तर ती स्टेप म्हणजे काय करायचं की आधी ना आपल्याला कांदा टमॅटो परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर मी काय केलं, कढईमध्ये 1 छोटा चमचा इतकं तेल टाकून अर्धा कांदा बारीक चिरून गुलाबी रंगावर परतवला आणि मग त्यामध्ये अर्धा टमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे। टमॅटो कांदा लवकर शिजण्यासाठी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही बघा। तर एक लक्षात असू द्या, जेव्हा आपण कढईमध्ये तेल टाकतो ना, तेल तापल्यानंतर लगेच टमॅटो आणि कांदा परतवून घ्यायचा आहे। माझ्याकडून स्किप झालं होतं म्हणून मी ते वेगळं असं परतवून यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। वाटणाला छान तेल सुटलं की मग यामध्ये आपल्याला आता मालवणी मसाला टाकायचा आहे। तर 1 मोठा चमचा भरून मी यामध्ये मालवणी मसाला टाकलेला आहे। या मालवणी मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असल्यामुळे किंवा गरम मसाले असल्यामुळे ना दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची यामध्ये आवश्यकता पडत नाही। पण जर तुमच्याकडे असा मालवणी मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये रेग्युलर घरातला ठेवणीतला मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करू शकतात। पण बाजारात कुठल्याही किराण्याच्या दुकानात सहज हा मालवणी मसाला मिळतो, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही। आता तेल सुटेपर्यंत हा मसालासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे। एकदा का सगळ्या वाटणाला मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं। पुढील 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि एखादा ग्लास भरून यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता वाफेवर आपल्याला सुरुवातीला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिट झाले की एकदा झाकण उघडायचं आणि पुन्हा याला परतवून आणि पुन्हा तेच झाकण आपल्याला यावर ठेवायचं आहे पाण्याचं। एकूण म्हणाल तर 5-6 मिनिटाची मंद आचेवर आपल्याला आधी याला एक वाफ काढून घ्यायची आहे। चांगली याला दणदणून वाफ आली, तुम्ही बघू शकता असं तेल सुटल्यासारखं दिसतंय बाजूने। पुन्हा याला चमच्याने छान मिक्स करूयात आणि जे वाफेवर ठेवलेलं ताटातलं पाणी आहे तेच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर आता तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी खायला आवडते त्यानुसार पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक करू शकता। आता एक महत्त्वाची टिप म्हणजे चिकन शिजवताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे चिकन मऊसूत शिजतं, अजिबात रबरी होत नाही। आता मिक्सरच्या भांड्यातसुद्धा जे वाटण लागलं होतं ना, त्यासाठी मी ना अर्धा कप इतकं पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये टाकले आहे। आणि चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ टाकले, त्यामुळे आता मीठ टाकण्याची आवश्यकता नाही आहे। आधी हाय फ्लेमवर याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि अर्धवट झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये हे चिकन शिजून रेडी होतं। वेळ थोडा कमी अधिक लागू शकतो। तर माझ्या पद्धतीने एकदा हे मालवणी चिकन रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट करून तर सांगाच। पण अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माझे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर
शेअर करू शकता. धन्यवाद.